दसरा मेळावा नुकताच संपलेला आहे. आपल्या या ठिकाणी आपल्यासोबत नीलमताई गोरे आहेत आणि धडाडीच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे या देखील आहेत. ताई, काय सांगाल शिवसैनिक काय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते त्यांनी एकनाथजी शिंदे यांनाच आशीर्वाद दिले असते. अशा प्रकारे हिंदुत्वाची भूमिका, मुंबईच्या विकासाची भूमिका, पूरग्रस्त आणि शेतकरी गोरगरिबांना मदतीच्या भूमिकेच्या बरोबर 80% समाजकारण करणारा शिवसैनिक अशा प्रकारे एक शिवसेना नेते, मुख्य नेते या नात्याने एकनाथजी शिंदे यांचं भाषण झालेलं आहे. आणि तुम्ही बघाल तर एखादं चित्र जसं पोर्ट्रेट असतं तशा पद्धतीच्या एका चित्राप्रमाणे सगळे लोक स्तब्धपणाने प्रतिसाद देत होते, घोषणा देत होते, टाळ्या वाजवत होते. त्यांच्या अंतःकरणातली भाषा माननीय शिंदेसाहेब बोलत होते. मी स्वतः या मेळाव्याला उपस्थित आहे. याच्या पूर्वीच्या अनेक विजयादशमीच्या मेळाव्यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं भाषण मी ऐकलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिका जी आहे ती पुढे नेणारा सर्वोत्तम शिष्य म्हणून एकनाथजी शिंदे यांचं काम चाललं. आपल्यासोबत शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि मागच्या काळामध्ये त्यांना एका क्षुल्लक कारणावरून त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. मात्र आजचं त्यांचं जे भाषण होतं हिमराज के बेटी, अत्यंत त्यांचं धाडसी भाषण होतं आजचं. त्या आपल्यासोबत आपण त्यांच्या संवाद साधूया. काय सांगाल आज साहेबांचं मार्गदर्शन कसं पाहता याकडे आणि शिवसैनिक काय नाही? खरं तर आपल्या संवेदनशीलतेचं मूर्तिमंत उदाहरण हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं आहे. म्हणजे मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. महाराष्ट्राच्या बळीराजाला पुन्हा उभं करण्याची ताकद फक्त एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संवेदनशील नेतृत्वामध्ये आहे. आजच्या त्यांच्या भाषणामधून आपण बघितलं की एका बाजूला उभाठाच्या आणि काँग्रेसच्या देशद्रोही धोरणांच्यावरती टीका करत असताना त्यांनी पुन्हा एकदा ज्वलंत हिंदुत्वाचा जाज्वल्य अभिमान हा जागा केला. त्याचबरोबर 80% समाजकारण आणि 20% राजकारण ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दिलेली शिकवण होती. त्यांनी पुन्हा एकदा दाखवून देत आजचा दसरा शिवसैनिकांना शेतकऱ्यांच्या बांधावरती साजरा करण्याचा त्यांनी संदेश दिला. उद्धव ठाकरेंनी आज सांगितलं एकनाथ शिंदे हे अमित शहा यांचे जोडे बांधण्याचं काम एक प्रवक्ता म्हणून आणि एक पक्षाची कार्यकर्ता म्हणून कसं पाहताय? खरं तर मुख्यमंत्री पदासाठी सोनिया गांधींचे जोडे पुसण्याचं काम कोण केलं होतं हे महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे मला या ठिकाणी असं वाटलं की जे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की मैं मेरी शिवसेना की काँग्रेस नहीं होने दूंगा, अगर होगी तो मैं अपना दुकान बंद करूंगा. मग तरी सुद्धा त्याच काँग्रेस बरोबर भांडी घासण्याचं काम ज्यांनी घडवलं, सत्तेच्या खुर्चीच्या हव्यासापोटी ज्यांनी आपल्या या हिंदू सम्राट त्याचे विचारांची जोड केली त्या लाचारांनी अशा पद्धतीच्या टीका करू. आपण पाहिलं फायर ब्रँड शिवसेनेच्या नेत्या होत्या ज्योती वाघमारे यांनी जे एकनाथ शिंदे साहेबांवर ज्या प्रकारे आरोप केले जातात त्यासाठी त्यांनी मात्र मुख्यमंत्रीपदासाठी सोनिया गांधी यांच्याकडे जाऊन त्यांचे पाय धुण्याचं काम केले असं त्यांच्यावर वक्तव्य आहे. लोकशिवाय न्यूज करता अनिल काकडे, मुंबई.